वर्षभर 100% उपस्थित राहत नाही, एक दोन का असेना ती सतवतच राहतात. मी वस्तुस्थिती सांगतोय, मी खरं बोलायचं तुम्हाला आधीच सांगितले. नंबर 3, शिकवत असताना सरजी असा अनुभव येतो की इमानदारीने प्रयत्न करावा, काय असेल नसेल त्याच्यासाठी प्रयत्न करावा. परंतु एखादी विद्यार्थी असा असतो त्याला गणित जर आलं, इंग्रजी वाचता येत नाही, इंग्रजी जर वाचता आलं त्याला गणिताची क्रिया येत नाही, एखाद्याला वाचता येत नाही. ह्या समस्या मी मांडतोय, ते एक पॉइंट मी एक अनुभव जो माझा आहे तो मी सांगतोय. नंबर 4, काम करत असताना समाजातली घटक असो किंवा आपला शाळेतला घटक असतो त्यांचे आणि आपले विचार पटत नाही. कधी कधी काय अडचण आहे, 10चा पट असला, 20चा पट असला, 2चा राहिला तर असं थोडी पट. तरी देखील तडजोडी करून आयुष्य जगणं हे मला माहिती असल्यामुळे आपल्याला ते प्रवास करावा लागतो. आणि अशी जी पडणारी अनेक प्रकारची प्रश्न आहे किंवा अनेक ज्या या शंका कुशंका आहे, मग ह्याचं कुठेतरी निरसन होण्यासाठी म्हणा, मन हलकं होण्यासाठी म्हणा, कुठेतरी आपल्याला वाटतं की ह्या गोष्टी व्हायला पाहिजे, मी मांडायला पाहिजे, सांगायला पाहिजे, कुठेतरी शेअर करायला पाहिजे, याच्यावर चांगलं काही भेटेल का, असं तसं वाटत राहतं. आणि मग आपण जी शैक्षणिक परीक्षण घेतो ह्याच्यामध्ये थोडस मन माझं हलकं होतं सरजी. आणि या शिक्षण परिषदेमधून काय शिकतो, नवीन गोष्टी शिकतो, आपण नवीन स्वभावाची माणसं शिकतो. आज तुम्हाला नम्रपणे सांगतो, एवढी सुंदर शाळा, मला रस्ता माहिती नव्हता, इमानदारी. दुसरा मुद्दा असं सांगतो, आपले आदरणीय गुरुजन आणि आदरणीय मॅडम या केंद्रामध्ये कार्यरत आहे हेही मला माहिती नव्हतं. आज खरंच, आणि कोण मॅडम आहे तेही माहिती नाही, इमानदारीने. सर्व खरं सांगतो. शिक्षण परिषदेच्या माध्यमातून आपण फ्रेश होतो, नवीन कल्पना घेतो, नवीन बदल घेतो आणि एक प्रेरणा पण घेतो की छोटीशी शाळा असून देखील सुंदर असेल तर मग आपण का नाही करावं. आणि ह्या ज्या नकारात्मक बाबी असतात त्याला पायदळी तुडून आपण का नाही जावं. आणि या नकारात्मक बाबी तुडवण्याच्या संदर्भामध्ये 4 वेळी नम्रपणे म्हणेल कि जुल्म के भेड़ ये मक्कल नहीं छोड़ा करते, ये वो कीड़े हैं जो दल्लल नहीं छोड़ा करते, और फन कुचलने का हुनर सीखिए गाजी साहब, सांप के खौफ से जंगल नहीं छोड़ा करते. एखादी गोष्ट जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर काही काही गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे, जशा तसं उत्तर देण्याचंही आपल्याकडे ती स्किल असायला पाहिजे. आणि हे करत असताना ज्या मी मगाशी बाबी सांगितल्या की तडजोडी, बहता हुआ दरिया तो समंदर नहीं होता और घर छोड़ना पड़ता है हथेली पे लिए सर, घर बैठे यूं ही कोई सिकंदर नहीं होता. तर आपण या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून का असेना, आपल्याला कुणाला नाव ठेवायचं नाही. मी काय बोललो, मला कुणाला काहीच घेणं देणं सर एकदम छान बोलले. मी स्टेटस पण कोणाचं बघत नाही, मी लावत पण नाही कधी. बघा तुम्ही कुणाचं काय चाललं मला काहीच घेणं देणं नाही, सर पण बोलले. जेवढं पाहिलं ना आपण, म्हणजे दुसऱ्याच्या घरात काय प्रश्न आहे का आपल्याला, आपले काम आपण करूया. आणि पोरांच्या हिताच्या संदर्भामध्ये सरांनी 2 मुद्दे खरं सांगितले की आपल्याला 5 मिनिटांसाठी कोणासमोर थर्ड क्लास लोकांसमोर आपली क्रेडिट डाऊन करायला एवढे फुकटचे आहोत का आपण. 5 मिनिटांसाठी काय आपलं मुलांच्या हितासाठी कार्य करूया. सरजी तुमच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक वेळेस शिक्षण परिषद खरोखर चांगली होते. आता हे जरी बोललो मी, दुसरं काही माहिती नाही, केंद्रामध्ये थोडंफार ते